म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी खुशखबर. मुंबईतील 2640 घरांच्या सोडतीला मुदतवाढ. आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार. म्हाडा मुंबई लॉटरी 2026 साठी अर्ज करणाऱ्या इच्छुकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. 2640 घरांच्या सोडतीसाठी आता मोठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी डेडलाईन जाणून घ्या. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. मुंबई या मोठ्या शहरामध्ये स्वतःचं हक्काचं घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. असे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक इच्छुकांसाठी आता एक मोठी खुशखबर समोर आली आहे. मुंबई म्हाडाच्या मंडळाने आता 2640 घरांच्या गृहनिर्माण सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आल्याची माहिती दिली आहे. ज्या नागरिकांना आतापर्यंत यामध्ये अर्ज करता आले नव्हते त्यांच्यासाठी आता ही सुवर्ण संधी मानली जात आहे. म्हाडाने दिलेल्या नव्या मुदतीनुसार आता मुंबईतल्या घरांसाठी तुम्ही 14 मे 2026 पर्यंत अर्ज करू शकणार आहात. मुदतवाढीचे कारण काय? म्हाडाने मुदतवाढ देण्यामागचे कारण काय? आता हा प्रश्न तुम्हालाही साहजिकच पडला असणार. तर म्हाडाच्या या योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आलेच होते. पण अनेक इच्छुकांनाही तांत्रिक अडचणीमुळे त्याचे अर्ज भरता आले नव्हते. त्याच कारणाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढीचा हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आता त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे. नागरिकांना या मुदतीमुळे त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. कुठे आहेत ही घरं? दरम्यान आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे मुंबई म्हाडाने लॉटरी काढलेली ही घरं आहेत तरी कुठे? तर ही घरे विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि पहाडी गोरेगाव अशा महत्त्वाच्या भागामध्ये आहेत. त्यामुळे चांगल्या मोक्याच्या ठिकाणी घराचे पर्याय उपलब्ध झाल्याने आता या संधीचा फायदा घेण्यासाठी आता 15 दिवसांचा अधिकचा वेळ मिळाला आहे. नव्या वेळापत्रकावर एक नजर. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2026. अनामत रक्कम भरण्याची मुदत 15 मे 2026 बँकेच्या वेळेत. अर्जाची तात्पुरती यादी 22 मे 2026 रोजी प्रसिद्ध होईल. हरकती व दावे 25 मे पर्यंत वेळ असेल. अंतिम पात्र यादी 29 मे 2026 रोजी जाहीर होईल. लॉटरीचा निकाल 5 जून 2026. फक्त एवढंच नाही तर आता म्हाडाने स्पष्ट केले आहे की घराचा ताबा देण्यापूर्वी सर्व आवश्यक दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामं पूर्ण केली जातील. त्यामुळे अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर नूतनीकरणासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.